पटकन सांगायचं मोठं झाल्यावर, आहे का नाही? मोठं झाल्यावर नोकरी लागल्यावर काय व्यवसाय तुम्ही पडल्यावर लग्न करणार की नाही? पण करणार. आंधळी बायको करतान का? नाही म्हणलं ते, नाही म्हणलं ते. तुम्ही पाहिले ना प्रत्यक्ष, कॅमेरे आहेत त्याच्या अंगावर. नाही म्हणले तुम्ही, नाही म्हणले. वा वा. जर तिला 200 एकर जमीन तिच्या बापान दिली तर हो म्हणलं, हो म्हणलंय. मी का त्याला शिकिलं का काय? ते हो म्हणलं ना ते. मग तिचा हात धरून तुम्ही बाथरूमला नेणार तिला. 200 एकर जमीन दिल्यावर काय जण करायला? हो. पण आसोलीन बायको करतान का? नाही म्हणलं, नाही म्हणलं ते. माणसातली स्त्री अंधा असेल तरी करतो म्हणलं. बापान 200 एकर जमीन दिलं. मला तर काही भेटलं नव्हतं ना आधी, काय नव्हतं ते. त्याला कसं कळालं गजू भाऊ? हो. मग हे बारकाले पोरं सुद्धा इतके हुशार आहेत, तर यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती हुशार असेल पिंटू भाऊ, किती हुशार असेल. मग हे चांगल्या वांगल्याचा विचार करतेत. त्यानं 16,107 लग्न केल्यावर मागच्या अवतारातली इच्छा तृप्त करण्यासाठी इतीत नख बोबडे मामा दूध असते त्याचं आम्हाला. इतीत नखन इतीत के सांगावर असलेली आस्वलीन जामवंती पत्नी केली. सामान्य नवल असेल म्हणून पावडे बुवा नवल म्हणतात. नवल केवळ सामान्य नवल आहे. आस्वलनीशी लग्न करावं हेही देवाच्या जीवनातलं नवल आहे. 7व्या अवतारात एका नालायकाने चांगल्या लोकांना त्रास दिला. ऋषी मुनी योगी जपी तपी संन्याशी अनुरागी असे नामधारक निष्ठावंत लोकांना माझ्या भाषेत सांगतो एका भडव्यान त्रास द्याला. आणि मग या सगळ्या लोकांनी भगवान प्रभू रामचंद्राचा धावा केला. हे प्रभू, हे जगदानंद कंद जगतपते, सावर आम्हाला. आणि भगवान धावले. धावल्याच्या नंतर त्यांनी आश्रय एका व्यक्तीचा केला. त्या व्यक्तीचं नाव होतं समुद्र. आणि समुद्राला जाऊन भेटला आणि त्याला सांगितलं, भगवान विष्णू रामचंद्र मला मारतात, मला वाचवा. आणि रामचंद्रांचा समुद्राला जरासा राग होता, कारण समुद्राची कन्या प्रभू रामचंद्राला होती आणि 5-6 महिने यांच्यापासून बाजूला गेली म्हणून त्याला राग आला. माई पोरगी कशी तुम्ही सांभाळली नाही. लक्षात नाही ना आलं समुद्राला तो काय म्हणून. अहंकारी माणसाला कळत नसतंय.
अहंकार इतका विचित्र आहे की त्याला अपपर भाव कळत नाही, त्याचं नाव अहंकार आहे. राग फार वाईट असतो. 5,000ची सायकल घेतली ना, तर अशी माणसं सायकल घेतात की ती सायकल लावायपुरती जागा दारापुढं असावा, म्हणजे सायकलला सुद्धा पार्किंग असावा. किती रुपयाची? 5,000ची. याची किंमत करता येईल का? मग हा नीट सांभाळण्यासाठी याच्या रागाला सुद्धा पार्किंग असावा. तीच माणसं टोकाला जाऊ शकतात. ज्याच्या रागाला पार्किंग नाही का, ती माणसं असली साहेब आत्महत्या करतात, त्या मावल्या पेटून घेतात, त्या मावल्या विहिरीत उडून टाकतात, त्या मावल्या गळफास घेतात. रागाला पार्किंग असली पाहिजे. ज्याची क्रोधावर रागावर पार्किंग आहे का, तो माणूस दुःख सहन करण्याची क्षमता त्याच्यात असते. समुद्राचा थोडासा राग अनावर झाला, क्रोध होता. अहो समुद्र प्रभू रामचंद्राचं तर ऐकलंच नाही, पण या भारतीय संस्कृतीमध्ये मारुतीरायासारखा नामधारक जन्माला येणे शिल्लक आहे. मारुतीरायासारखा भजन्या, मारुतीरायासारखा नामधारक आणि मारुतीरायासारखा वारकरी आपण जल आहेत तोपर्यंत नाही शक्य. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आयसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकानं सांगितलं, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. वैष्णवात अतिश्रेष्ठ मारुतीरायन त्यांनी नमस्कार केला. ऐके ऐके आपांपती तुझ मिरे करीतो विनंती. ऐके रे ऐके रे ऐके रे आपांपती. आप म्हणजे पाणी, पती म्हणजे मालक, पाण्याचा मालक समुद्र. नाही ऐकलं समुद्र. अहंकाराचं टोक होतं. कधी कधी माणसं अहंकाराच्या गादीवर गेले की त्याला कळत नसते. रावणाकडे पण अहंकार होता. रावणाला 9 लोकांनी समजून सांगितलं पण ऐकतच नव्हते. अहंकार म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यासारखा असतो, आणि कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बशिलं तरी ते नीट राहतच नाही. स्वनशिबी के बैसविले त्याचे भुंकन नराळे उगाले, त्याचे भुंकन नराळे उगाले, त्याचे भुंकन नराळे उगाले. स्वनशिबी के बैसविले त्याचे भुंकन नराळे उगाले, त्याचे भुंकन म्हणून ऐकायचं नाही. बापून पुरावा दिला. स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकने नराहे उगले. सोन्याच्या पालखीत कुत्र बसल्यावर किती मस्त बसा बहुत्यान, तरी थुत्तर पायर काढून भुकतच, आणि जवळ आलेल्याच जिबीनं थुत्तर चाटीत. कुत्रे कुत्रेच असते. अहंकारी माणसं कुत्र्यासारखे असतात. हा, त्याला कळालंच नाही की देव काय आहे. लपिलं माधा लपिलं. काही काहीला कळत नसतं बरं का. ज्याला मोठ्यांचं मोठेपण सहन होत नाही ती भडवे कधीच मोठी होत नसतात. हा, बापूंचा ना आमचा कधी कधी गाडीत विषय होत असतो. पावडे महाराज, नागेश बुवा, मी गिरगावचा बाळू, आपण आत्ता परमार्थात आलोत. पण आपल्याला परमार्थात येण्यासाठी मागच्या लोकांनी परमार्थ इथपर्यंत आणला, म्हणून मोठ्या लोकांना आपण मानायचं. जी माणसं मोठ्यांना मोठं म्हणतात ती माणसं कधीच लहान होत नसतात, आणि जी माणसं मोठ्यांना लहान म्हणतात ती भिकार चोट कधीच मोठी होत नसतात. विठाला विठाला. मोठ्यांचा आदर करायचा. सूर्य किती मोठा आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे.
पण आगे मानित नाहीत. आगे माहितीत का तुम्हाला? आग्या नावाचं किडू, त्याला शास्त्राच्या भाषेत काय म्हणते? खद्योदगत. कधी कधी सांग जा बापू, मला सुधरत नाही. खद्योदगत म्हणते. पावडे महाराज खद्योदगत शेप टिकून चमकत आहे आणि थुत्तर काळं मुचूक असतं त्याचं. मुळे अण्णा ते शेप टिकून चमकत, शेप टिकून. आन 550 खद्योदगत जमा झाले. बारीक असते ते, बारीक बारीक बारीक. आणि हे म्हणले उद्या सूर्योदय होऊ द्याचा नाही. आगावपणा नाही, धोतरावची इन केली समजायचं. धोतराव इन करणाऱ्याला कुत्रे भुकतील का नाही मुळे यांना, आहे का नाही? ते पण म्हणतील का काय रे, हे आगावपणा आहे ते. तर हे खद्योदगत म्हणले उद्या सूर्योदय होऊ द्याचा नाही. तर ते म्हणले कसं रे, ते लय चमकत आहे ना, आपलं कसं? तुमच्या ध्यानात नाही म्हणले. इकडं तोंड करायचं तिकडं पाठ करायची. आपल्या प्रकाशानं त्याचे डोळे दिपले पाहिजे. ते येतच नाही, येतच नाही, येतच नाही, येतच नाही. आहे का पुरावा? खद्योते फुलविले रवी पुढे ढोंगा, खद्योते फुलविले रवी पुढे ढोंगा. साक्षी तवा जगा उभयाता, उभयाता, साक्षी तवा जगा उभयाता. खद्योते फुलविले रवी पुढे ढोंगा, खद्योते फुलविले रवी पुढे ढोंगा. साक्षी तवा जगा उभयाता, साक्षी तवा जगा उभयाता. सांगू माझ्या मालकाच्या भाषेत? खद्योद्वे फुलविले रवी कडे ढुंग. मी तरी शेपूट म्हणलो होतो. खद्योद्वे फुलविले रवी कडे ढुंग. सूर्य उगवले. जमलं म्हणलं, जमलं. काय येतोय सूर्य? येऊच त्याला नाही. बघा प्रकाश. एक त्या ह्याच्यातली माळकरी म्हातारी होती. त्या खद्योदगतातली एक म्हातारी माळकरी होती. काठी टेकीत आली. चालली असल शिवजीच्या दर्शना करता. आणि शिवजीच्या दर्शना करता जाता जाता म्हणली, काय रे, काम धंदे नाहीत का रे? मेले होत तुम्हाला, माझ्याकडे पाहलात? ते म्हणले, आजी तुझ्याकडे कशाला पाहा म्हातारपणी, कशाला पाहतो याकडं? आम्ही इकडं पाहून इकडं आमचा प्रकाश चमकायला सूर्याला येऊ द्यायचं नाही. इकडे यान म्हणली, मेले होत. बघा नि इकडं माग काय तर आंधळेच झाले न ते. खद्योदगतन कुठं सूर्य झाकत असतो. ह्या पाण्यात लपिणाऱ्याला बी अहंकार झालता आणि ज्याला लपलाय तो पण अहंकाराचा टोक होता. त्याच्या लक्षातच नव्हतं हा मालक काय. आणि मग एका म्हाताऱ्याकडे गेले मालक. ते म्हातारं गुटखा खात नव्हतं, तंबाखू खात नव्हतं, बिड्या वडीत नव्हतं, मंदिरात पते खेळत नव्हतं. असं म्हातारं होतं मामा. ते चांगलं म्हातारं. त्या म्हाताऱ्याकडे पण प्रभू रामचंद्र गेले आणि सांगितलं म्हणे, हे आमका आमका समुद्रात लपलाय, 5 मिनिटं थांबा म्हणले. म्हातारं जवळ आलं आणि एक आचमनापुरतं पाणी समुद्रातलं घेतलं. आचमन म्हणजे घोट नाही, आचमन म्हणजे संध्या पात्रातलं पाणी, संध्याच्या पळीतलं. कर्मकांड करता माश मात्रे जळ घ्यावे आणि तेने आचमन करावे. संध्या असती ना 24 नावायची. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संघर्षणाय नमा, मितविक्रमाय नमा, हे 24 नाव. आणि वारकऱ्यांची संध्या महाराज हरिपाठ, काकडा आणि हरिपाठ वारकऱ्याची संध्या. आणि कर्मकांडातली संध्या ती 24 नावाची तित्रिकाल करावं लागत असती. मग संध्या करत असताना पाणी हातावर घेत असते. मास मात्र आलं पाहिजे. नाही कळायचं तुम्हाला मास मात्र. उडीदन मूग कळतो ना, मुगाचा दाना आणि उडदाचा दाना हे फोडायचा. फोड्यावर त्याची डाळ तयार होत असती. आणि दोन्ही पैकी एक डाळिंबी तळ हातावर घ्यायची. तेवढा झाकेल इतकंच पाणी संध्या पात्रातलं आलं पाहिजे. नाही तर गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं. इतकं कर्मकांड अवघड आहे हो. हे ज्याला कळतंय का, ज्याला जमतंय का,
त्यानंच करायचं. बाकीच्यानं माझ्यासारख्या मस्त तूर कापायला गेलं पाहिजे. विठाला विठाला आचमन एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणत होती बाई एका घोटात आमचे बाबा पिऊन टाकले. लक्ष्मी टकले अण्णा समुद्राची कन्या. एका घोटात एक समुद्र. तर समुद्र किती आहेत पावडे बुवा? 7. आणि 7 घोटात तहान जात असती का? काय ताकद. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं महर्षी अगस्ती. एक जण म्हणला मी 9 सागर पितो. म्हणलं मग तू अगस्तीचा चुलता असशील. हो, अगस्तीला 7च सागर पिता येत होते. तू 9 सागर पिऊ पिऊ घरावरचे पत्र फुकले तो चुंबळ्या. काय तू या 9 सागराचं कीर्तनात सांगायचं ना आलाय का? विठाला विठाला कोरडा समुद्र केला सोडीला चंद्राकृती बाण. बाण सोडा आणि मारलं ते चोट्ट. पण कोणाच्या कृपेने? अगस्तीच्या. नवल शेवटचं एखादी खोडी सांगून रामकृष्ण हरी मला वारील जायचंय. गुरुदेव चला आमच्याकडे जेवायला. ते आमच्यासारखं असतं तर पाकिट देऊन खुश केलं असतं. पण ते महाराज पाकिट घेत नाही ना. ते महाराज पाकिटावरलं महाराज नव्हते. अगस्ती होते अगस्ती. मग जेवायला बोलिलं. आता जेवायला स्वयंपाक काय असेल कौशल्य मातेने केलेलं? तळील्या वरिल्या एकची पक्वाने असा स्वयंपाक केलेला. तिथे बसले जेवायला. सगळी पदार्थ ताटात वाढली पण पाणी नाही वाढलं. कौशल्य आई साहेब म्हणल्या रामचंद्र ही पद्धत असते का रे तुझी? अगोदर पाणी देत असतात. सगळं मान्य आई. ह्या महाराजानं एका घोटात एका आचमनात, जाऊ द्या आचमन कळायचं नाही सगळ्याला, एका घोटात एक समुद्र प्यालाय. तर समुद्र हे तर 7 आणि 7 घोटात 7 समुद्र पेतय महाराज. यायची तहान आपल्या पाण्यानं जात नाही आणि आपली फजिती करून घेऊ नको. मग बिना पाण्याचं जेवण कसं? मी बोलतो म्हणलं आई तू ताण नकून घेऊ. मग विचारलं महाराजांनी रामचंद्र अरे तू या ते काय लहान महाराज आहे का? हे रामचंद्र जी गुरुदेव. अरे पाणी माफ करा म्हणले. ह्या अवतारात जीव घालतो पुढच्या अवतारात पाणी पाजितो. पुढच्या अवतारात पाणी पाजतो. बर बर खबरदार लक्षात ठेव. जी प्रभू काय हरकत नाही बिनधास्त जेवा. पुढच्या अवतारात पाणी पाजतो. जेवलं म्हातार. पुढच्या अवतारात रामचंद्र कृष्ण झाले. मी सांगितलं तुम्हाला 7वा अवतार 9लाचा नाही. कारण म्हाताऱ्याच्या लेखणीच्या पलीकडे करता आलं नाही. आणि 4 कामं म्हाताऱ्याच्या व्यतिरिक्त केलं. म्हातारा म्हणजे वाल्मिक ऋषी यांच्या व्यतिरिक्त केले तर याचं पाप फेडावं लागलं. एक काम केलं. एका बाईचं पोरग मारलं. याला स्वतःचे मायबाप सोडून 11 वर्ष 53 दिवस यशोदेकडे राहावं लागलं. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. किराताचं पोरग मारलं. शिकार करणारीचं पोरग मारलं. आणि त्या पापामुळे मायबाप सोडून दुसऱ्याकडे राहावं लागलं. नाही चुकत प्रारब्ध. इतकं काठीण्य. हे 4 कामं महर्षी वाल्मिकाच्या व्यतिरिक्त केलते. त्याचं प्रायचित्त भोगावं लागलं जगाच्या मालकाला. आणि मग पुढे मुक्त अवतार आहे 8वा अवतार. याच्यातली नवल आहेत. मग एके दिवशी इंद्राची पूजा करायचा तो ठरलेला दिवस होता. मालकानं सांगितलं सगळ्या गवळ्यांना इंद्राची पूजा नाही गोवर्धनाची पूजा करायची. असं नाही जमतो म्हणे. ते पाऊस पाडतंय सगळ्या गोष्टी करतंय त्याच्यामुळं पर्जन्य. ते किती मोठा मंत्री आहे. 222 दिवे होते एकट्याच्या गाडीला. 222. आपल्याकडे एक दिवा असल्यावर मागं पुढं पोलिसाच्या गाड्या असतात मंत्र्याला आहे का नाही? मंत्र्याचा दौरा असल्यावर कसं असतं यायला विचारा ना आमच्या साहेबाला. मोठं तरबेज सगळं दक्ष असतं पोलीस स्टेशन. 222 पद एकाच मंत्र्याला. आणि त्याची पूजा खारीज केली. बरखास्त केली त्याची पूजा. आणि सातपुते काका गोवर्धन पर्वताची पूजा. काय लाह्या काय बताशे काय दही काय लोणी काय तूप काय गाई सजवल्यात.
हा गोवर्धन पर्वतावरच्या झाडाला पताका लावल्या, झालरी लावल्या, असा सजवला पर्वत. इंद्राचा सेवक आला आणि पाहतो तो म्हणे आपली पूजा खारीज केली, पर्वताची पूजा केली. इंद्र म्हणला जरस थांबा. इंद्रान तेव्हा तो पर्वताचे पंख तोडले होते. तो का साधा बावना मंत्री होता तो. हा विचित्र मंत्री होता, विचित्र मंत्री होता इंद्र. म्हणून कर्मकांडात त्याचा 27वा क्रमांक आहे. इंद्राय प्रशिस्वाहा. एकही ब्राह्मण कर्मकांडात इंद्राला अगोदर बोलित नाही. का? त्यानं चुकीचे काम केले 6. त्याच्यातलं एक काम चुकीचं सांगू. या पवित्र देशामध्ये न्यायशास्त्र जन केलं का? त्याच्या पत्नीला बाटीलं इंद्रानं. त्याचं नाव आहे मुनिश्री गौतम. न्यायशास्त्र किती कठीण होतं. 10 न्याय आले. कासलीवाल साहेब, एक अर्धा न्याय जर कोर्टात वापरला तर तुमच्या पोलीस लोकांचा ताण 100% कमी व्हालाय. पण ते न्याय आपल्याकडे घेत नाहीत. त्याला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. या न्यायानं व्याभिचार करणाऱ्या तरुणाला किंवा पुरुषाला दुसऱ्या दिवसाचा सूर्य पाहायचा अधिकार नाही. कारण ज्या दिवशी कळालं त्याच वेळेला त्याला संपवायचं. हस्ती कविटन्य न्यायाचे असे 10 न्याय महर्षी गौतमानं केले. आणि त्याच्या पत्नीवर अन्याय केला हो इंद्रानं. किती नालायक असेल राजा तो, किती नालायक. म्हणून कर्मकांडात सुरुवातीला बोलित नाहीत. अशी बरेपैकी काम आहेत. पण पुढे सांगू आपण. जाऊ द्या. योग आल्यावर सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. म्हणून तर डॉक्टर सांगतात 3 दिवसाला पुन्हा या. हे का नाही? सगळेच एका कीर्तनात सांगितलं. मला जावं लागेल ना इटा उचलायला पुण्याला. हो, त्याच्यामुळं काही का कमी सांगतोच माहितीये का? तुम्ही पाठ केलं पाहिजे. तुम्ही अभ्यासू झालात की आमचे कीर्तनकार नीट कीर्तन करतील. नाही तर तुम्ही अभ्यास नाही केला की मग चला गाणेच म्हणा. हो, आणि मग ते ऐकल्यावर तुम्हाला पुण्य नाही, तुमच्या सुद्धा बोकंडी अर्ध पाप पडतंय. दोघाशी पतन सारी खेची. हा, म्हणून चुकीचं ऐकायचं नाही, चुकीचे वक्ते स्वीकारायचे नाही. चूक करणाऱ्यापेक्षा चूक सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. विठाला विठाला. इंद्राने निर्णय केला. लागलीच केंद्रामध्ये जाहीर प्रकटन काढलं. आजची आज पाऊस पाडा. काय करता येत नाही राजाला. आहे का प्रमाण? कारण ते सत्तासी कोण तरी आवेरा, कोण तरी आवेरा, कोण तरी आवेरा, कोण तरी आवेरा, कारण ते सत्ताशिरी आणि कोण करी आवेर. जर वरच्या मंत्र्यांनी आत्ता म्हणलं हरभरे आता जागच्या जाग्यावर मरायलेत, पंचनामे न करता करता हेक्टरी इतकं द्या, तर त्यानं पास केलेला कायदा नापास करायची ताकद कोणात आहे का? कोण करी आवेर. का गाव करू शकत नाहीत? कारण ते सत्ताशिरी. कारण सत्तेचा मुकुट ज्यांच्या डोक्यावर आहे ती माणसं करतील ते होऊ शकते. मग 222 पद इंद्राच्या ताब्यात. तो काय करू शकत नाही. प्रमाथी नावाच्या वरुणाच्या फॉर्मवर सही केली. असा पाऊस पाड की हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडल्या पाहिजे. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी रक्षिले गोकुळवो, नखी धरी लागिरी निर्भय लोकपाळ, अवतरले हारी जय देवा कृष्णनाथा, राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. देहूतल्या मालकांचं वाक्य तुकोबाराय म्हणतात. नखी धरी लागिरी. इतका पाऊस पाडला पत्रकारजी,
पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, बेटा इंद्रा तुला काय पाऊस पाडायचा तर पाड, पण गाईचं वासराचं आणि गोकुळातल्या लोकांचं अंग तिळा इतकं पण भेजू देणार नाही. येणे गिरी गोवर्धन उचलिला आणि नखावर धरला. याला नाही नवल म्हणायचं, कारण याच्यापेक्षा मोठाले पर्वत वानरायनं उचलले होते. वानरायनं उचलले त्रेतायुगात. म्हण पर्वत उचलला, नवल नाही. नवल पुढे ऐका. टाइम संपला का बापू? सांगा. वाजले ना 7 मिनिटं कमी आहेत आता. सांग जा सातपुते काका तुम्ही आवरलं म्हणून. तर नवल याला नाही म्हणायचं पर्वत उचलला. पाऊस 14 समुद्रा इतका पडत होता. आडगावकरांना 14 समुद्रा इतका. किती गाव वाहून गेले असते आणि नाव कोणाचं खराब झालं असतं? पंढरपुरातल्या मालकाचं. याने एका सापाल बोलिलं आणि त्याचं आळं केलं आणि म्हाताऱ्याला सांगितलं, गुरुदेव 7व्या अवतारात जेव घातलं होतं, पाणी लय वाया चाललंय, चला प्याला. लावलं म्हाताऱ्यानं तोंड. ते 14 समुद्रा इतकं पाणी पित होतं. 7 रात्र 7 दिवस झाले. 8व्या दिवशी सकाळी चुटकी वाजली आणि इंद्राला सांगितलं, येड्यावानी करू नकोस. तो 365 दिवस पाळला तरी हे भेट नाही आणि मी पाणी बाहेर जाऊ देत नाही. तो ह्यात किती दम आहे. मग इंद्र खाली आला. कामधेनू नावाची गाय आणली. तिचं दूध काढलं हराभर म्हणजे गुंडीभर दूध काढलं आणि भगवंताला अभिषेक केला. गाईच्या दुधापासून म्हणून गोविंद नाव पडलं. ब्रह्मदेवाने एकदा कामधेनूच्या दुधाने अभिषेक केला म्हणून गोविंद नाव पडलं. मग ब्रह्मा करत आरती माला पहिनावे आणि इंद्र वापस गेला. दृष्टांत संपला. एवढं आघटित कर्म ज्याला करता येते त्याला नवल म्हणतात. नवला नवल आहे. मालकाने त्यांच्या लग्नात पण नवल केलं. 7 समुद्र लग्नाला आलते. सासरी बल्लेन लग्नाला. आणि आईसाहेबांचे लक्ष्मी आईसाहेबांनी माझ्या वडिलाला बसायला टाका. समुद्राला काय बसायला टाका? काय बसायला टाकणार आहे समुद्राला? भगवंतानं सांगितलं, लक्ष्मी तुझ्या वडिलाला म्हण बाहेरूनच लग्न लावा. बाई पत्रिका दिली तुम्ही आणि ज्याला पत्रिका दिली त्याला मंडपाच्या बाहेर बसित. हा न्याय का तुमचा? मालकाने अंगावरचा एक रोम काढा. एक रोम एक हातावरचा आणि त्या रोमाच्या खड्ड्यात 7 समुद्र बसले. हा पण पुरावा आहे. पण वेळ झाला बापू. आता लय पुरावे पाठ आहेत बापूल. पाठांतर बापूकड भरपूर आहे. हो एखाद्या वेळेस त्याच्या मनात आलं मला बोलू देत नाही.
हो इतकी पाठांतर आहे त्याच्या विठाला विठाला पावडे महाराज आहे का नाही अभ्यास तात्यांच्या सोबत गोलेबाबांच्या सोबत मोठ्या मोठ्या लोकांच्या सोबत आणि आता बारक्या बाळू महाराजासोबत विठाला विठाला नाना प्रकारची नवलाची कामं केली. मला वाटतं अण्णा 26 जानेवारीला कीर्तन तुमचं भाऊ हो आडगावला बाबूराव अण्णा यजमान आहेत 26 जानेवारीला संध्याकाळी 9 ते 11. तुम्ही यजमान लोक या त्या दिवशी कीर्तनात. हो यजमान आले म्हणजे पुन्हा कीर्तन द्यावं वाटत आहे. हो नाहीत मला तर मालकान पैशाचा पाऊस द्याला मी काय माग लागे नाही कोणाच्या. विठाला विठाला असो विठोबार जगदानंद कंद जगतपतीचे धावत्या वेगात तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर मी तुमच्या पुढे नवलाची कामं सांगितली. विठोबार पंढरपुरातल्या मालकाला जो हार घालते तो हार घातला बाळूला. छान. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मजने गोकुळाला तिथे मायेचा जन्म झालाय. मला ठेवा आणि माया घेऊन या. तुम्ही श्रीमद भागवतात बऱ्यापैकी लीला ऐकल्या असतील. आपला वेळ झालाय. सगळी वाढेकऱ्यांनी अगदी सज्ज गाडे गिडे लावून बकीट गिकीट भरून सगळं पद्धतशीर नियोजन तुम्ही तरुण मंडळींनी इतकं गोडसं केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. फार छान फार सज्ज. मला वाटलं गाडे इकडे कशाला चालले तो आज कशाचा बाजार आहे. मग नंतर कळालं त्या गाड्यावर बकीट तरुणांनी भरून ठेवले. ते शिस्त आहे अण्णा गोडची गोळ्यांना तरुणांना द्यावेत. बऱ्यापैकी आता 2-4 जण ओळखीचे होते पण आज बऱ्यापैकी परिचित झालेत सगळेजण. होतील हळूहळू. नवरी जे दिवशी आली ते दिवशी सगळ्याची थोडीच ओळख असती. मग होत असती पिठाला गेल्यावर मिठाला गेल्यावर उसण्या पासण्याला गेल्यावर ओळख होत असते. म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही मला पुन्हा बोलवा. गोड सुंदरसं काम नियोजन फार आहे. बाबांना सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका. मला सांगा कोणतं नवल नाही हो. झाल्या झाल्या पोरग बापाला बोलते याला बी नवलच म्हणावं लागेल. आपले कुठं बोलत आहेत. आमच्या मित्राला पोरग झालं आणि पेढे घेऊन आलं माझ्याकडे. तर मी म्हणलं मला कीर्तन नाही पोरग बघायलाच जाऊ. नाही म्हणे आई नांदेडला आहे आणि पोरग संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये. म्हणलं असं कसं रे इतक्या लांब. काही नाही म्हणे तिथं ते काचात फुले. फोटो दाखिलं तर नाकात नळ्या बेंबीत नळ्या पायात नळ्या बैंगाना एवढं डोसकं असं बारीकसं पोरगन बाप पेढे वाटीत सुटला. हे कशाची बोलत ते 19 दिवस त्यानं केहा पण नाही केलं. 22व्या दिवशी डॉक्टर म्हणले आता हृदय हलायला याच. हो 2.5 महिन्याला माईच्या जवळ आणलं. हे पण नवलच म्हणावं लागेल ना आपलं. 2.5 महिन्याला माईची भेट करून दिली. याला नवल नसतेच म्हणत. हे कृती आहे. झाल्या झाल्या आई बाबाला सांगितलं भेऊ नकाच बरं का यांना. ते म्या मोहिले सकळ मनसी रक्ष पाळ. ते म्या मोहिले सकळ मोहन टाकलेत. हे सुद्धा नवल आहे. उचलिला कमळापती पायीचे बंधने गळती. हे नवल आहे. झालं पोरग सीजरचे 50,000 भरा. हे नवल आहे. बापाला 50,000 भरावं लागते. हे नवल नाही. इथं बापाच्या पायातल्या पेड्या गळून गेल्या. हे नवल आहे. हे नवले. पायीची बंधने गळती. बाहेर आले पाऊस पडू लागला. पाऊस पाण्याचा नाही अमृताचा होता. वरती छाया धरी शेष. शेषानं सांगितलं अजित परमात्मा आहे याला काय दुःख आहे नाही पडू द्याचं अमृत अंगावर. मग पुढे यमुना आडवी लागली. पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट.
अंगठा लावल्याबरोबर 2 तुकडे झाले. दुभंगली यमुना माई. पहिल्या तीराला गेले. 9 लाख गायी होत्या नंदराजाकडं. गायीवर प्रेम करा. आदरणीय पूजनीय गौपासक आणि मंदिराचे जीर्णोद्धार करणारे महात्मा तुमच्या पत्रिकेत होते. आदरणीय पाचपोर बाबा. फार गायीची सेवा हो महात्म्याची. गायीची सेवा आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता देवानं पाठविलेले देवदूत म्हणजे सद्गुरू पाचपोर बाबा आहेत. देवदूत आहेत आपल्यासाठी. शिकलेली माणसं आहात तुम्ही. माझ्यासारख्या 7वी शिकलेल्या बाळूनं काय तुम्हाला सांगायचंय. सूर्याचा ओझोन स्तर जर अस्थिर झाला, सूर्याचा ओझोन स्तर अस्थिर झाला तर विश्वातल्या सर्व क्रिया खालीवरी होत असतात. आणि या सूर्यनारायणाचा ओझोन स्तर स्थिर ठेवण्याची ताकद देशी गाईच्या पाठीत आणि देशी बैलाच्या पाठीत आहे. म्हणून गायीवर प्रेम करणं अत्यंत गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. गायीचं संगोपन. बऱ्यापैकी गौशाळेला स्वतःच्या रामायणातून कीर्तनातून प्राप्त झालेलं द्रव्य ते स्वतः गायीसाठी सुपूर्द करतात. इतका उदार अंतःकरणाचा महात्मा आदरणीय पूजनीय पाचपोर बाबा. चांगल्या लोकांची कीर्तन ऐकत जा. देव तुमचं चांगलं करेल. एखाद्या वेळेस आमच्यासारख्याची नाही ठेवली तरी चालते, पण मोठ्यांची कीर्तनं ठेवत जा. मी सुद्धा गायीचं काम चांगल्यापैकी केलं आहे. बघायला आलते, मामा आलते, तुम्ही आलते, अण्णाही आलते. बऱ्यापैकी आता कार्तिकी झाल्यावर त्याची ओपनिंग आहे. चांगलं 100 गायी राहतील. भाऊ तुम्ही पण आलते, अण्णा पण आलते. ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे त्याच्या दारात एक तरी गाय असावा. रात्री आपला विषय झाला नगरहून येताना. नगरला होतो ताळे फाट्याकडं. दारातली गाय, दारातली म्हैस, दारातला बैल हे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचं ATM आहे. ATM आहे. काय पूर्वीच्या काळात एखाद्या दुष्काळानं तुरी जायच्या, मुग जायचे, तर गोरगरीब शेतकरी म्हणायचे गाईचं दूध आणि ज्वारीची भाकरी. काय करायची भाजी? कोण्या बाजारात जावं आपण? आहेत का आपल्याकडे पैसे? हे गरीबाला धीर देणारं क्षेत्र. आणि ठीक आहे, पैशावाला म्हणेन मी इकत आणीन, तर इकत घेतलेलं दूध तुम्हाला कुठं काय तुमच्या मेवणीन दिलंय का तुमच्या सासून दिलंय? हे काय तुम्हाला पवित्र दिलं असेल याचा कशाला विचार करता? नाही, तुम्हाला भेटू शकत नाही. पैशानं पवित्रता मिळणारच नाही. त्याच्यासाठी स्वतः बेजार व्हावं लागेल तर पवित्रता भेटेल. एक जण म्हणला, महाराज आमच्याकडे सेंद्रिय गुळ आहे. सेंद्रिय गुळ आहे. तर त्याला माहीतच नव्हतं हे किती भावने आहे म्हणून. कास्टली साहेब त्याला विचारलं, तुला जमीन किती आहे? गुंठाभर नाही. मग बायकोच्या डोक्यावर ऊस लावला होता का सोंबळ्यात? तुला गुंठाभर जमीन नाही, सेंद्रिय गुळाची ग्वाही देतो. यम तुला इतका हानीन भडव्या, तू इंचभर जागा ठवाचा नाही लाल व्हायची. कस काय सेंद्रियाच्या गप्पा हाणायच्या? त्याला शेती लागन पिंटू भाऊ, तर त्यानं गप्पा हाणावं लागत्या. त्याच्याकडे 10-5 म्हशी गाई लागतील. मी शेण घालतो उसाला, त्याच्यापासून सेंद्रिय. अशा गप्पा करावं लागत्या ना. त्याच्याकडे लागल का नाही तर त्या गप्पा करायच्या असतात. आपल्याकडं ते स्वतः उपलब्ध होऊ शकतंय. आपण नशीबवान माणसं आहेत मराठवाड्यातले. आपण देशी खाऊ शकतो. याच्याकरता करा गाईवर प्रेम, तुम्हाला विनंती करतोय. 9 लाख गाई नंदराजाकडे. मालक किती श्रीमंत असेल ज्याच्याकडे 9 लाख गाई आहेत तो. बरं मी सांगतो म्हणून ऐकायचं. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख ग, मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल. याच्यात आपल्या देशीपणाचं फार वर्णन केलंय. वांगे भाजूनी भरीत करी, कांद्याची कोशिंबिरी. काय वर्णन आहे आपल्या देशी. आई लहानच घे गवुंडा, मला लवकर करून दे मांडा. लांब गेल्या गायीच्या झुंडा, मला जेव घाल. देशी खाण्याचं वर्णन केलं. देशी वडापाव नाही,
पुन्हा काय असतं ते टॅटिस? हा पॅटिस तुम्हाला पाठ विठाला पावडे बुवा मलाही पॅटिस माहित होतं, पण तुम्ही किती पाण्यात आहेत ते बघायचं. विठाला याचं वर्णन नाही, याचं नाही वर्णन. वर्णन देशीच आहे. काय काय वर्णन केले राजे हो, वर्णन करा. गाईवर गाईला वैरण टाकली नंदराजाने आणि दरुजा लावायचं विसरले आणि त्या दरुजातून जगाचा बाप आला. कृपा कोणाची? गाईची गजभाऊ. आणि गाईच्या कृपेने जगाचा बाप आतमध्ये आलाय आणि जगाच्या बापाला नंदासारखा बाप आणि यशोदेसारखी माय सापडली. पावडे इतकी ताकद होती. सामान्य यशोदा, यशोदेला धन्यता जनाबाईनं दिली. धन्य यशोदा ती माय दासी जनी वंदे पाय. जनाबाई यशोदेला धन्यता देतात. किती मोठी ताकद. विठाला विठाला आणि यशोदेनं पाहिलं, सकाळी पाहिलं तर कृष्ण आहे, मुलगा आहे. आणि रात्री दाईनं सांगितलं होतं पोरगी फिरविले दोन्ही कन्यानी चक्रपाणी. हे सुद्धा नवल आहे. आणि मग गोपी जमा झाल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. मग काय नामा मने हाती लोणियाचा उंडा. गवळणी त्या तोंडा भुलली. गोपी त्याच्या तोंडाला भुलून गेलेल्या. काय त्या गोपी वेदाच्या श्रुती होत्या. आणि मग भगवान तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगत रंगणी चोरी तलोनी धावनी धरिती गवळणी. ह्या गवळणी म्हणल्या पाहिजे. राधे चल मग ह्या गावाला जाऊ. तू ह्या गावात चालता येत नाही सुंबळ्या. कशाला तू ह्या गावात? राधा रंगानं दिसते छान तिच्या येणीला गोंड. कशा गुदगुल्या वाल्या. राधेला गोंडी लावायची गरज आहे का? पप्याच्या माईला गोंडी लाव सुंबळ्या. अरे राधेनं जिथं शरीर समर्पित केलंय त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय. आणि काय राधेला गोंडी लावतो सुंबळ्या. तुम्ही सुद्धा भजन करी जा बायकांनो, पण तुम्ही तुमच्यात करी जा. बायकांनी बायकात हरिपाठ करायचा, बायकांनी बायकात गाथा करायचा, बायकांनी बायकात पंचपदी करायची. तुम्ही तुमच्यामध्ये नाचून हरिपाठ म्हणी जा, पण तुमच्यात. काय नाहीत का तुमच्याकडे मोठमोठ्या खोल्या बैठकी? बायकांचं एक मंडळ करायचं भजनाचं. तुम्ही तुमच्यात महिमेत भजन करायचं, महिमेत. पण अभंग गाथ्यातले म्हणी जा. बेल वाया गेले का बाय बाय तिकडच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीच का? काही म्हणी ती. माझ्या देवीचे अभंग गाथ्यातले, शिवजीचे अभंग गाथ्यातले, पांडुरंगाचे अभंग गाथ्यातले, गणपतीचे अभंग गाथ्यातले, दत्तात्रयांचे अभंग गाथ्यातले. सहा शिरे तीन शिरे सहा. तीन शिरे. मला वाटलं टाइम झाल्यावर तुम्ही उलट फाटून घेता का नाही. तीन शिरे सात तया माझा दंडवत. हो दत्तात्रयांच्या अभंग, भगवान शिवजीच्या बेलपत्रिका. हो काय 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 गोड गोड सुंदर. शिवजीला पाणी घालायचं 700 वर्षापूर्वी सांगितलं होतं. हो एक पसा पाणी. मनन मनन एकदा मनन. एक पसा पाणी एक बिलवद.
दुसऱ्या राज्यातल्या महाराजांनी आपल्याला काल सांगितलंय शिवजीला लोटाभर पाणी एक बेलवा सांगितलं का नाही? पण 700 वर्षापूर्वी माझ्या नामदेवरायानं सांगितलं एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. पण आपला असं झालंय घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याला गाथे वाचवायला कुठं टाइम आहे? आणि आमचे सुद्धा वाचून तुम्हाला सांगणच भंगीरे. हो आपण जितका अभ्यास करू बापू तितकी प्रजा सुखी होईल, तितके श्रोते सुखी होतील आणि प्रसन्नपणाने आम्हाला आशीर्वाद देतील. म्हणून पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन ऐकून गप्पा हानू नये सटाक्या यमाशी रट्टी देत असतो सुंबळ्या. मग हो ग्रंथ पाहून पुराण पाहून कीर्तन करायचं. काय ताकद आहे गाथ्यात, एवढी मोठी अष्टादश संतांच्या गाथ्यात ताकद आहे. एक देवता सोडली नाही गाथ्यातल्या लोकांना. प्रत्येक देवतेचं वर्णन आहे प्रत्येक. आणि सोपं पूजन सांगितलंय, सोपं पूजन असो. मग ह्या नाना प्रकारच्या खोड्या झाल्या सगळ्यांना ज्ञात आहे. यशोदा काकुलती आल्यानं सांगितलं कृष्णा आता तुला शाळात जायचंय. ती शाळा म्हणजे गाई वासरं सांभाळायची. आता जाई राणा सवे घेवोनी गोधना पावा घोंगडी घेवोनी पायी. गोड प्रमाण गोड. एक जणांना असं प्रमाण म्हणलं खास. भगवान गेले गोपीचे इथं आणि गोपी घरी नव्हती. तर यशोदेने विचारलं कृष्ण आलास का रे? हो का आलास? म्हणला गोपीच घरी नव्हती. तर एका गायकानं भजन्या नव्हता तो गायक होता आणि त्या गायकानं लगेच प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी रे गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी लगेच म्हणलं हो फोन करून काऊन नाही गेला? फोन नव्हता तू ह्या गवळणीला सुंबळ्या असं म्हणल्या माणसं मरतीन रे नालाय का? काही नाही म्हणायचं. कीर्तनात बसेल असं पोषक प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. हो कोटीची नोट. अभ्यासू लोक आहेत ते सगळे. यांच्या चरणी मदंडवत. वनात गेले. गाई वासरावर जगाच्या मालकानं प्रेम केलं. गोपाळ एकत्रित झाले. याधिनिरशन हितार्थायां येन वृद्धी सौख्याति जायते प्रसादरस्तुं कवलं 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 गोपाल कृष्ण भगवान